नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या 123व्या भागात देशाला संबोधित केले. एपिसोडच्या सुरुवातीला त्यांनी योग दिनाबद्दल सांगितले. ते म्हणाले, 21 जून रोजी देश आणि जगातील कोट्यवधी लोकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये भाग घेतला. योगची भव्यता वाढत आहे. लोक ते त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वीकारत आहेत. विशाखापट्टणममध्ये 3 लाख लोकांनी एकत्र येत योगा केला. आपल्या नौदलाने जहाजांवर योगा केला आणि जम्मूमध्ये लोकांनी जगातील सर्वात उंच पुलावर योगा केला. आणीबाणीच्या काळामध्ये लोकांवर अत्याचार झाले. अनेकांना क्रूर छळ देण्यात आले. MISA अंतर्गत कोणालाही अशाच प्रकारे अटक करता येत होती. त्यांच्यावर असे अमानुष अत्याचार करण्यात आले. शेवटी जनतेचा विजय झाला आणि आणीबाणी उठवण्यात आली, असे त्यांनी सांगितले. गोवा चोरला बेळगाव मार्गावरील कुसमळी येथील नव्या पुलाचं काम पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. सध्या या पुलावरून दुचाकी वाहने जाण्यास सुरुवात झाली असून 1 जुलैपासून संपूर्ण वाहतूक सुरळीत होणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. ब्रिटिशकालीन जुना पूल कमजोर झाल्यामुळे त्याच जागी नव्या पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं असून पूल बांधणी दरम्यान नदीमध्ये भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात तो 2 वेळा वाहून गेला. त्यामुळे वाहतूक खानापूर आणि बेलूर मार्गे वळवावी लागली होती. सध्या नवीन पुलाचं काम पूर्णत्वाकडे आलं असून दुचाकी वाहनांसाठी तो खुला करण्यात आलाय. बेळगाव चोरला जांबोटी हा मार्ग गोव्यासाठी अत्यंत महत्वाचा व वेळ वाचवणारा असल्यानं नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 1 जुलैपासून सर्व प्रकारची वाहतूक सुरू होणार असून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री परिसरातील सिलाई बंदजवळ शनिवारी मध्यरात्री ढगफुटी झाल्यानं मोठं नुकसान झालंय. येथे 8 ते 9 कामगार बेपत्ता असल्याची माहिती आहे. पोलीस प्रशासन SDRF यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केलं आहे. पहाटे 3 वाजता यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील पालीगडपासून 4 किलोमीटर पुढे सिलाई बंदजवळ ढग फुटण्याची घटना घडली. त्यानंतर 8 ते 9 कामगार बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. तसेच यमुनोत्री महामार्गाचा सुमारे 10 मीटर भाग वाहून गेलाय. शहरातील स्वच्छतेसंदर्भात महानगरपालिका आता अधिक कठोर भूमिका घेत आहे. ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेमध्ये अडथळा ठरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून 1000 रुपयाचा दंड वसूल केला जाणार आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांनी घंटागाडीकडे कचरा न देता फुटपाथ, रिकाम्या जागा आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याची सवय लावली आहे. त्यामुळे पुन्हा ब्लॅक स्पॉट तयार होत असून दुर्गंधी, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिका आयुक्त शुभा बी यांच्या नेतृत्वाखाली सफाई मोहिमेस गती देण्यात आली असून संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळेवर कचरा उचलणे, जागा स्वच्छ ठेवणे, शिवाय नागरिकांनाही आपली जबाबदारी ओळखून घंटागाडीमध्येच कचरा द्यावा, अन्यथा दंडाची कारवाई अपरिहार्य असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला. शहरातील KLE हॉस्पिटलच्या समोरच्या फुटपाथवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल्स अद्याप हटवले गेले नाहीत. यामुळे पादचारी आणि रुग्णालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी चहाचे स्टॉल्स, फळ विक्रेते, पानपट्टी आणि इतर लहान व्यावसायिकांनी फुटपाथ व्यापून टाकल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. शहरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र उपनगर आणि काही प्रमुख भागातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. KLE हॉस्पिटल परिसरासह इतर ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे. तातडीने कारवाई करत या ठिकाणी फुटपाथवरील अतिक्रमण हटवावं आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील कसाई गल्ली व फिश मार्केट परिसरात सध्या खवय्यांसाठी विशेष आकर्षण ठरलेला खेकड्यांचा बाजार चांगलाच फुललाय. पावसाळा सुरू होताच खेकड्यांची मागणी झपाट्याने वाढली असून विशेषतः काळ्या पाठीच्या खेकड्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते. या खेकड्यांची विक्री सध्या 200 ते 300 रुपये किलो दराने होत आहे. खेकडे पकडण्यासाठी विक्रेते घटप्रभा, मलप्रभा परिसरात रात्रभर प्रयत्न करत आहेत. नदी, ओढे, डबक्यांमधून खेकडे पकडले जातात.
बाजारात केवळ शहरातीलच नव्हे तर गावाकडे जाणारे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात खेकडे घेण्यासाठी येत आहेत. शहरातील आणि ग्रामीण भागातील खवय्येही सकाळी लवकर येथे येऊन खेकड्यांची खरेदी करतात. नंदीहळ्ली जवळील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 15,090 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नंदीहळ्ली येथील एका शेतजमिनीमध्ये अंदर-बाहेर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अचानक छापा टाकून 12 जणांना अटक केली. या सर्व 12 जणांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांनी फिर्याद दिली असून कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आलाय. गोविंद परशुराम औखले, सूरज मशनू टोपकार, मारुती पांडू सुतार, भरत सुधाकर पाटील, शिवाजी पांडू सुतार, संतोष अशोक सुतार, यल्लाप्पा परशुराम राघोजी, ज्योतिबा मोनाप्पा टोपकार, सातेरी परशुराम सुतार, किरण तळवार, परशुराम सुतार, कल्लाप्पा टोपकार सर्व राहणार नंदीहळ्ली अशी त्यांची नावे आहेत. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात 2 दिवसांपूर्वी एक जुनाट मोठे झाड तोडण्यात आले. मात्र झाड तोडल्यानंतर त्या झाडाच्या फांद्या आणि कचरा अजूनही रस्त्यावर तसेच फुटपाथवर पडून आहे. या कचऱ्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पादचारी आणि वाहन चालक यांच्यासाठी हा कचरा अडथळा ठरत असून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. महापालिकेने झाड हटवलं असलं तरी त्याच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात ते अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतंय. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तत्काळ साफसफाई करण्याची मागणी केली आहे. झाड तोडलं पण कचरा कोण उचलणार असा सवाल आता नागरिक विचारू लागलेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ कचरा हटवावा अशी मागणी होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावामध्ये खुलेआम आणि निर्भयपणे मटका जुगाराचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरलाय. गावातील बस थांब्यासह विविध ठिकाणी दिवस रात्र मटका व्यवसाय सुरू असून याकडे पोलिसांकडून जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती पोलिसांना असूनही ते कोणतीच कारवाई करत नाहीत. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रारी दिल्या तरी ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून प्रशासन आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिक करत आहेत. या अवैध मटका व्यवसायावर त्वरित बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आंबोली वर्षा पर्यटन हंगामाची यंदा सुरुवात गेल्या काही दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आज रविवारी सुमारे 30 ते 35 हजाराहून अधिक पर्यटकांनी आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनासाठी गर्दी केली होती. यामुळे आंबोलीतील सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची तोबा गर्दी उसळल्याचं चित्र होतं. स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या चोख नियोजनामुळे पर्यटकांनी शांतपणे आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. दरवर्षी मान्सून दाखल झाल्यावर साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा तसेच घाटातील इतर धबधबे प्रवाहित होतात. मात्र यंदा मेच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच मान्सूनपूर्व पाऊस अखंड कोसळला तर मान्सून मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच दाखल झाला. यामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झाला. दरम्यान मधील 4 दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. पुन्हा सक्रिय झाल्यानंतर मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय. यामुळे खऱ्या अर्थाने आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या हद्दीतील मार्कंडेय नगर मार्केट यार्ड जवळील गटारी बऱ्याच दिवसांपासून कचऱ्याने तुंबल्या होत्या. सततच्या पावसामुळे गटारीतील साचलेलं पाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत येथील नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गटारीची सफाई करून पाण्याचा निचरा केला. यावेळी नगरसेविका रेश्मा पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की घरगुती कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता घंटागाडीमध्येच सुपूर्द करावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यानं गटारी तुंबतात व पावसाळ्यात आरोग्यासाठी धोके निर्माण होतात. गटारी स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेसोबत नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
शहरात L&T कंपनीकडून विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असून भर पावसात हे काम केल्यानं रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतोय। विशेषतः मुख्य बाजारपेठ परिसरात गेल्या आठवड्यापासून पाईप खोदण्याचं काम सुरू असल्यानं नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत। पावसाचे दिवस असल्याने खोदलेली माती साचून दलदलीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे। काल नार्वेकर गल्लीमध्ये पाईप टाकल्यानंतर रस्ता बुजवण्यात आला, मात्र पावसामुळे रस्ता नरम झाला असून एका वाहनाने जाताना चिखलात अडकून नुकसान झालंय। अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। पावसाळ्यात अशा प्रकारचे काम तात्पुरते थांबवून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे। बेळगाव परिसरातील प्रमुख जीवनदायिनी असलेली मार्कंडेय नदी मुसळधार पावसामुळे सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे। यामुळे नदीच्या काठावर राहणारे शेतकरी व ग्रामस्थ आनंदित झाले असून त्यांनी नदीची ओटी भरून विधिवत पूजा केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदी भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। नदीच्या पूजनानंतर शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी प्रार्थना केली। मार्कंडेय नदी ही बेळगाव परिसरातील शेतीसाठी अत्यंत उपयुक्त नदी असून तिच्या भरभरून वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील बंधारे व जलस्रोतही सक्षम होण्यास मदत होते। बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला NA लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत। तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रूव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले, तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग। त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। शहरातील RPD सर्कल परिसरात ड्रेनेजमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ड्रेनेजच्या झाकणातून सतत घाणीचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या ठिकाणी दररोज हजारो नागरिक आणि वाहनधारकांची वर्दळ असते, त्यामुळे घाण, चिखल आणि दुर्गंधी यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। पावसाळ्यामुळे परिस्थिती तर आणखीनच गंभीर बनते। एकीकडे महापालिका सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते, तर दुसरीकडे स्वतःच्याच गटारी व्यवस्थेवरील त्रुटींवर डोळेझाक करते। नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने गटारींची सफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची मागणी केली आहे, अन्यथा ही समस्या आरोग्यासही धोका ठरू शकते असा इशारा स्थानिकांनी दिलाय। रायबाग तालुक्यातील कुडची येथे ग्रामपंचायत सदस्य बाबाजान खाली मुंदासाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर चाकू हातात घेऊन आणि हवेत गोळीबार करत गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली असून या संदर्भात माहिती पोलिसांना उशिरा समजली। बाबाजान यांनी भर चौकात हवेत गोळीबार केला होता। विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारी घडली असूनही पोलिसांनी याकडे लक्ष दिले नव्हते। मात्र या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी सोशल मीडियावर टाकताच तो प्रचंड व्हायरल झाला। त्यानंतर कुडची पोलिसांनी त्वरित कारवाई करत बाबाजान खाली मुंदासाई यांना अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि ग्रामदेवी जत्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोकाक शहरामध्ये 80 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। या योजनेचा शुभारंभ युवा नेते अमरनाथ जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तहसीलदार मोहन भस्मे, पोलीस रवी नायक, सुरेश बाबू के वाळीकार तसेच पद्मराज दर्गशेट्टी, सागर पिर्दी, अल्ताफ मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरी प्रकरणी केंद्र सरकारने बेंगळूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त बी दयानंद, विकास कुमार आणि शेखर या 3 IPS अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा अहवाल स्वीकारला आहे। रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाच्या विजयोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झाला होता, तर 50हून अधिक जण जखमी झाले होते।
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता. आता केंद्र सरकारने तो स्वीकारला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी राज्य सरकारने 3 IPS अधिकाऱ्यांचे केलेल्या निलंबनाच्या कारवाईला केंद्र सरकारकडून औपचारिकपणे मान्यता देण्यात आली आहे. चामराजनगर जिल्ह्यातील मले महादेश्वर वनोद्यानातील 5 वाघांच्या मृत्यूला विषबाधा हेच कारण असल्याचं उघडकीस आलं होतं. आता या घटनेला कारणीभूत असलेल्या 3घांना अटक करण्यात आली आहे. आपल्या गायीची शिकार केल्याने आरोपींनी वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांवर विषप्रयोग केल्याची कबुली दिली आहे. माधुराजू, नागराज आणि कोन्नप्पा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांची पोलीस आणि वन अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. माधुराजू याच्या केंची नामक गायीचा वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे माधुराजूने आपले दुःख नागराजजवळ व्यक्त केले होते. त्या दोघांनी गायीचा बळी घेतलेल्या वाघाला संपवण्याचं कारस्थान रचून मृत गायीच्या मृतदेहावर कीटकनाशक शिंपडले. दुसऱ्या दिवशी विष मिश्रित मांस सेवन केल्यानं वाघीण व तिच्या 4 बछड्यांचा मृत्यू झाला. वाघांनी गायीचा बळी घेतल्यानं विष घालून वाघांना ठार मारल्याची कबुली माधुराजने दिली असून पुढील तपास सुरू आहे. हुक्केरी येथील सरकारी दवाखान्यामध्ये विविध आरोग्य संबंधित वस्तू आणून प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आरोग्य खात्याकडून 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. दवाखान्यातील विविध विभागांची पाहणी करून तालुका वैद्याधिकारी डॉक्टर उदय कुर्ची व सरकारी दवाखान्याचे वैद्याधिकारी डॉक्टर MM नरसण्णावर यांच्याशी संवाद साधून समस्या आणि सुविधांबाबत चर्चा केली. रुग्णांना अनुकूल व्हावा यासाठी रक्त व मूत्र तपासणीसह रक्त संग्रह केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच वरच्या मजल्यावर सुसज्ज अशी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे असे यावेळी कत्ती यांनी सांगितले. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील सरकारी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून बेरोजगारांना रोजगार दाराशी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. ते DB हेब्बाळी सरकारी संयुक्त पदवी महाविद्यालय, सतीश जारकिहोळी फाउंडेशन गोकाक आणि जिल्हा रोजगार विनिमय कार्यालय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करून बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून जवाहर तलाव निपाणी शहर व उपनगरवासियांची तहान भागवत आहे. यामुळे पावसाला सुरुवात होताच जवाहर तलावाची पाणी पातळी कितीने वाढली याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं असतं. पावसाला सुरुवात होताच तब्बल 2 ते 3 महिने जवाहर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा करावी लागत होती आणि हा इतिहास होता. पण हा इतिहास मोडीत काढत जवाहर तलाव यंदा जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलाय. जवाहर तलावाची पाणी पातळी 46.1 फुटावर पोहोचताच तलाव ओसंडून वाहतो. शहर व उपनगरातून वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता पालिका प्रशासनाने गत वर्षापासून पाणी ओसंडणाऱ्या कठड्यावर 1.25 फुटांनी वाढ केली होती. सध्या तलावाची पाणी पातळी 46.4 फुटावर पोहोचली आहे. यामुळे जवाहर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तरी ओसंडून वाहण्यासाठी आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिकोडी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात 53,401 हेक्टरमध्ये पिके घेण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात 46,344 म्हणजेच 86.8% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर निपाणी तालुक्यात 42,247 हेक्टरमध्ये पिके घेण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात 32,496 हेक्टरमध्ये 76.9% पिके घेण्यात आली आहेत. कणगलेसह परिसरात जुन्या 50 व 100 रुपयांची नोटाबंदीची अफवा पसरली आहे. कणगले येथील नामांकित बँक व सोसायटीने जुन्या नोटा स्वीकारणं बंद केल्यानं दुकानदार व दूध संकलन केंद्रावर याचा परिणाम झाला. यामुळे ग्राहकांच्या व्यवहारात अडचण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गत 15 दिवसांपासून जुनी 50 व 100 रुपयांची नोट दुकानदार, दूध संकलन केंद्र, आठवडी बाजारामध्ये ग्राहकांकडून स्वीकारले जात नाहीत. कारण येथील नामांकित बँक व सोसायटीने ह्या नोटा चलनात नाहीत असं सांगून खातेदारांकडून स्वीकारणं बंद केलंय. याचा परिणाम कणगले, करजगा, बाड, बाडवाडी व हिटणी येथे झालाय. या नोटा नजीकच्या शहरात चालतात, पण इथे मात्र अफवांमुळे व्यवहारावर परिणाम झालाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.